मुंबईच्या राजकीय वर्तुळातून आज संमिश्र घडामोडी समोर येत आहेत। एकीकडे शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षांतर्गत दिलेला सल्ला चर्चेत असतानाच भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय, तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत संत साहित्य आणि राष्ट्रभक्तीच्या मुद्द्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नेमकं काय घडलंय आजच्या राजकीय घडामोडीत पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। संजय राऊत यांनी जळगाव दौऱ्यात उद्धव ठाकरे यांना दिलेला सल्ला सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय। उमेदवारांची निवड आधीच करण्यावरून राऊतांनी दिलेला घरचा आहेर म्हणजेच उभाटा गटातील दुफळीचे लक्षण असल्याची टीका भाजपने केली आहे। भाजप नेते नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार करताना म्हटलंय की जेव्हा 40 आमदार सोडून गेले तेव्हा राऊत झोपले होते का, आणि आता त्यांना नवीन भविष्यवाणी उद्योग सुरू केलाय। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, तर सरकारची संवेदनशीलता, सरकार असंवेदनशील असल्याचा राऊतांच्या आरोपाला भाजपने आकडेवारीनिशी उत्तर दिले। निवडणूक नसताना शेतकऱ्यांसाठी घेतलेला कर्जमाफीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या संवेदनशीलतेचा पुरावा असल्याचं भाजपने म्हटलंय। संकटाच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रस्त्यावर उतरले, तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तर त्याचबरोबर भोंदू बाबावर सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली। आसाराम आणि राम रहीम प्रकरणाची आठवण करून देत गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही असा इशारा देण्यात आलाय, तर खरात प्रकरणासह कोणत्याही गुन्ह्यात कठोर कार्यवाही करण्याची संकेत देण्यात आलेत, तर महिलावरील कार्यवाही ही सखोल तपासानंतरच केली जाईल असं सरकारने स्पष्ट केलंय। संत साहित्य आणि मनाचे श्लोक यात महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणात राष्ट्रभक्ती आणि संस्कार वाढवण्याचे संत रामदास, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचे विचार समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। MIM सारख्या पक्षांच्या विरोध डावलून राष्ट्र प्रथम हा विचार अभ्यासक्रमात आणण्यावर भाजप ठाम आहे। याचा अंतिम निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला जाणार आहे, तर पारदर्शक कारभाराचा निर्धार मुंबईकरांच्या पैशाचा हिशोब आणि पारदर्शक ठेवण्यासाठी महापालिकेतील संशयास्पद टेंडर रद्द करण्यात आला आहे। टॉयलेट आणि कॅन्टीनमधील गैरप्रकाराबाबत दोषींवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाला देण्यात आला असून नव्याने निविदा काढल्या जाणार आहेत। एकूणच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील हा कलगीतुरा आता अधिक तीव्र होताना दिसतोय। मुंबईच्या विकासासोबतच आता वैचारिक लढाईत कोण बाजी मारणार हे येणारा काळच ठरवेल। जळगावमध्ये गुंडशाही कुणाची आहे? उभाटा गटाची गुंडगिरी सुरू आहे। संजू बाबा राऊत ज्या पद्धतीनं, त्याच पत्रकार परिषद संजय राऊत म्हणतात की जळगावमध्ये पोलिसांच्या माध्यमातून गुंडगिरी आहे, आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की संदीप कर्णिक खूप चांगलं काम करतात। काहीतरी एक ठरवा। एका बाजूला सांगायचंय पोलिसांच्या माध्यमातून जळगावमध्ये गुंडगिरी आहे, आणि दुसऱ्याच बाजूला सांगायचंय त्याच पत्रकार परिषदेमध्ये की संदीप कर्णिक नावाचे अधिकारी खूप चांगलं काम करतायत, त्यामुळे अशोक खरातला बेड्या टाकल्या, अशोक खरातला अटक झाली। संजय राऊत काहीतरी एक ठरवा। उद्धवजी ठाकरे रोज उठून युटर्न घेतात, ती सवय आता तुम्हाला देखील लागलेली आहे। उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं मी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदारकीचा राजीनामा देतो। 6 वर्ष टर्म संपली, आमदारकीचा राजीनामा दिला नाही। आता दुसऱ्यांदा आमदारकी मिळते का यासाठी सोनिया गांधींसमोर मुजरा घालावा लागतोय। आणि संजय राऊत तुम्ही त्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की संदीप कर्णिक चांगलं काम करतात, आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये म्हणतात की नाशिकमध्ये पोलिसांची गुंडगिरी सुरू आहे। नेमकं काय ते एक ठरवा आणि मग पत्रकार परिषद घ्या। संजू बाबा राऊत आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, आणि त्यांनी सांगितलं की 3 वर्ष अजून निवडणुकीला आहेत। 3 वर्षानंतर लोकसभा निवडणूक आहे, आणि या 3 वर्षाचे उमेदवार आत्तापासून ठरवले पाहिजे। संघटनेची बांधणी केली पाहिजे। खासदारकी कोण लढणार याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे। अशा पद्धतीचा सल्ला संजू बाबा राऊत यांनी जळगावमध्ये बसून उद्धवजी ठाकरे यांना मुंबईमध्ये दिलाय। कारण उद्धवजी ठाकरेंना घराबाहेर पडतात, आदित्य ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, परंतु संजय राऊत स्वतः घराबाहेर पडलेत आणि जळगावमध्ये बसून सांगतायत की 3 वर्ष अजून निवडणुकीला आहेत, आपण संघटन बांधणीकडे लक्ष दिलं पाहिजे। हा घरचा आहेर संजू बाबा राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना दिलेला आहे। ही पहिली वेळ नाही, याआधी देखील जेव्हा शरद पवार साहेबांना भेटायला संजय राऊत गेले होते त्यावेळेला ट्विट केलं होतं। ट्विटमध्ये संजय राऊतांचं एक वाक्य होतं की शरद पवार या वयात देखील राज्यभर फिरायला तयार आहेत। याचा अर्थ
उद्धवजी ठाकरे अद्याप राज्यात फिरायला तयार नाहीत, मातोश्रीच्या बाहेर फिरायला तयार नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी त्याही वेळेला उद्धवजी ठाकरेंवर निशाणा मारला. आता देखील जळगावमध्ये बसून उद्धवजी ठाकरे यांना घरचा आहेर देण्याचं काम केले की अजून 3 वर्ष निवडणुकीला आहेत, आत्ता तरी घराच्या बाहेर पडा, आत्ता तरी उमेदवार ठरवा, अशा पद्धतीचं आव्हान संजू बाबा राऊत यांनी उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना केलेलं आहे. त्यामुळं उभाटा गटातली असलेली दुफळी पुन्हा एकदा जळगावच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने चव्हाट्यावर आलेली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला संजय राऊतांच्या तोंडून खरं वाक्य आलं. ते म्हणाले सरकार संवेदनशील आहे. नंतर त्यांनी सावरासावर केली आणि मग म्हणाले की सरकार असंवेदनशील आहे. संजय राऊत असंवेदनशील सरकार हे महाविकास आघाडीचं होतं. जेव्हा उद्धवजी ठाकरे बांधावर गेले होते आणि शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही 25,000 देऊ, 50,000 रुपये देऊ, दमडी देखील उद्धवजी ठाकरे तुम्ही दिली नव्हती. आता जळगावमध्ये, मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, विशेषतः केळी बागांचं नुकसान झालंय. या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सरकारच्या वतीनं देण्यात आले आहे. एवढंच नाही तर तातडीनं नुकसान भरपाई देण्यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील आहे. त्यामुळे संजय बाबा कुठलीही निवडणूक नसताना या सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचं काम कुठलीही निवडणूक नसताना या सरकारनं केली. कारण हे सरकार देवाभाऊचं सरकार आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि हे सरकार हे संवेदनशील सरकार आहे. कुठलीही निवडणूक नाही आहे, 3 वर्ष कुठलीही मतदान होणार नाही आहे, तरी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची हिंमत ही देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवली. महाविकास आघाडीनं फक्त आश्वासन दिले, बांधावर जाऊन बस म्हटले, परंतु घरामध्ये बसून कारभार केला. हे सरकार संवेदनशील आहे तर महाविकास आघाडीचं सरकार असंवेदनशील होतं.